पठार 136 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून कास पठार 280 किलोमीटर आहे. इथे पोहोचल्यावर कार पार्किंगमध्ये टाकून आपल्याला त्यांच्या बसमध्ये जायला लागते. त्यांची बस आपल्याला कास पठाराच्या गेटपर्यंत नेऊन सोडते. समोर आपल्याला बुकिंग ऑफिस दिसतोय. तर आपण ऑफलाईन तिकीट काढलेलं आहे. ते आपल्याकडनं 150 रुपये पर पर्सन घेतले. हा मॅप आहे. तुम्ही कसं जायचं ते मॅपवरून बघा. पहिले कुठे जायचं आहे ते. जय शिवराय मित्रांनो. 15 सप्टेंबरला मी कास पठार येतो आलो आहे आणि बऱ्यापैकी फुलं जी आहेत ती फुललेली आहेत इकडे. कास पठारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. आता या गेटच्या आतमध्ये जाऊन आपण फुलं बघायला सुरुवात करूया. गेटवर तिकीट चेक करूनच सोडतात. आणि समोर तुम्हाला गर्दी दिसत असेल आज किती आहे ते इथे. आज भरपूर गर्दी आहे इथे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पण लागलेली दिसते आपल्याला. पार्किंग पासून मिनी बस चालतात यांच्या इथे. कास पठारावर पावसाला सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात व अनेक दुर्मिळ प्रजाती इथे सापडतात. 2012 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा समावेश केला आहे. कास पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती सापडतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कास पठारवर व्हिजिट करू शकता. कास पठारावर बऱ्याच प्रकारची फुलं आपल्याला बघायला भेटतात आणि जगामध्ये कुठेच एवढी प्रकारची फुलं एक साथ बघायला भेटणार नाहीत. त्यामुळे हा थोडा कास पठार जो आहे तो खास आहे. पठारावर फुलं ऑगस्ट एंड आणि ऑक्टोंबर एंडपर्यंत असतात. ऑक्टोंबर एंडपर्यंत ही फुलं उमलत असतात. तर मी 4:30 वाजता
कास पठारावर आलो आहे आणि भरपूर गर्दी आहे इथे आणि पाऊस पण पडतोय तर थंडीही वाजते. तर गर्दीमुळे आपण गाडी 1 नंबर पार्किंगला ठेवली आणि 2 नंबर गेटने आतमध्ये आलो आहे आणि आता आपण 1 नंबर गेटने बाहेर जाणार आहोत. पार्किंगपासून आपल्याला बस इकडे घेऊन येते. पार्किंग आणि तिकीटची फीज एकूण 150 रुपये आहे, 150, आणि ऑफलाईन तिकीट तुम्हाला इथे भेटते, ऑनलाईन तुम्ही काढू शकता. आणि एवढ्या प्रकारची फुलं आपल्याला बघायला भेटतात इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. कास पठारपासून 1 किलोमीटर अंतरावर तुम्हाला इथे राहण्याची आणि खाण्याची सोय होईल. हॉटेल सरपंच वाडा म्हणून आहे, लॉजिंग आणि रेस्टॉरंट.